नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या कहाणीचं शीर्षक आहे आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवताय. प्रत्येक आई वडिलांचा आपल्या मुलाबद्दल एकच विचार असतो की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास आपण भोगला, हे सर्व आपल्या मुलाच्या वाट्याला कधीच येऊ नये. आपल्या मुलांनी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, चांगली नोकरी करावी म्हणून ते रात्रंदिवस पोरांसाठी कष्ट करतात, वेडी आशा ठेवून असतात. कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राबतात व आई पण महत्त्वाची भूमिका बजावते. तिला वाटते की खरंच आपला मुलगा खूप शिकावा म्हणून ती सुद्धा 4 घरची धुनी भांडी करते, शेतात दिवसभर काम करते. जो तो रात्रंदिवस काम करून आपापल्या मुलांना लहानाचं मोठं करत असतो. ते आपल्या मुलाला शाळेत घालतात, त्याला चांगले शिक्षण मिळावे, चांगले कपडे मिळावे यासाठी आपल्या जीवाचं रान करून टाकतात. अशातच त्यांचं आयुष्य जातं. मुलं शिकतात, कॉलेजला जातात. आपल्या आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बुटं, नवीन कपडे असं ऐशो आरामाचं जीवन जगतो आणि इकडे त्यांचे बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात की आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, पण आपल्या मुलाचं जीवन हे खूप चांगलं गेलं पाहिजे. मुलं चांगले शिकले पाहिजे, नोकरीला लागले पाहिजे आणि मुलं पण चांगले शिकतात, नोकरीला लागतात, तेव्हा आईच्या मनाला कुठे शांतता मिळते. आपल्या मेहनतीला फळ आलं असं त्यांच्या मनाला वाटते. आता आपला मुलगा शिकला, नोकरीला लागला. आता त्यांना उत्सुकता असते त्याच्या लग्नाची. त्याच्या शिक्षणायोग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करून देतात. आता मात्र आई वडिलांना जग जिंकल्यासारखं वाटते. थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत राहतं, पण इथूनच तर खऱ्या अर्थाने आयुष्याशी संघर्ष करायची वेळ येते. आता ते म्हातारे झालेले असतात. घरात सूनबाई आल्यावर सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले जातात. मग सुरुवात होते ती लहान सहान गोष्टीवरून सासू सुनांमध्ये भांडणं. सुनेला मग म्हातारे घरात सहन होत नसतात. मग मुलगा, आई वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथवर पोहोचवले, आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात सुद्धा कामाला पाठवलं नाही, हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी काही क्षणात विसरून आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो. मुलाच्या बायकोला तर खूपच आनंद होतो की म्हातारे आता वृद्धाश्रमात जाणार म्हणून जणू काही एखादा किल्ला सर केल्यासारखेच तिला वाटत असते. परंतु त्या आई वडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला एवढं शिकवलं, इथपर्यंत पोहोचवलं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय. याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन खरंच काय म्हणत असेल, किती दुःख होत असेल त्यांच्या जीवाला. ते बिचारे आई वडील वृद्धाश्रमात जायला सुद्धा तयार होतात. खूप जड अंतःकरणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात. त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होते, परंतु आपण वृद्धाश्रमात जर गेल्याने आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असतं. किती त्याग करतात ते आपल्या मनाचा, फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी. मुलाच्या सुखासाठी आई वडील काही पण करायला तयार होतात, परंतु मुलांना असं करताना खरंच दुःख होत नसेल का? बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो. खरं तर त्या मुलाने आपण आज आई वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची. लहान मोठे करून जवळपास 20-25 माणसं घरात राहायची. दिवसभर कामं पुरायची. आता ती संस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. प्रत्येक जण आता आई वडिलांना वेगळे ठेवून नवरा बायको राजा राणीचा संसार करू पाहत आहे. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की हे आपले अस्तित्व नाही. आई वडिलांच्या उतार वयात आपण आधार बनलं पाहिजे. परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढतच चाललेली आहे, कारण की आजच्या परिस्थितीमध्ये आई वडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही. वृद्धाश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजीबाबांचा तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बाबाचा मुलगा डॉक्टर, कुणाचा इंजिनियर,
तर काहींची मुले परदेशी नोकरी करतात, येतात वर्षातून एकदा भेटायला. बाकीची मुलं तर त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायलाच येत नाही. काय म्हणत असेल बिचारे. आईवडिलांचं मन. लहानपणी हेच आईवडील आपलं पोरगं शाळेतून घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालथं घालायची मुलाला शोधण्यासाठी. 1 तास जरी उशीर झाला मुलाला घरी येण्यासाठी तरी सुद्धा त्या आईवडिलांचं मन लागत नव्हतं. आणि आज पोरगं मोठं झाल्यावर आईवडिलांना ढुंकून सुद्धा पाहायला येत नाही. ते कसे असतील, त्यांना काय पाहिजे काय नाही. खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून. काही मुले ठेवतात आईवडिलांना घरात, पण म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्यामुळे रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि मुलाला मग या गोष्टीचा राग येतो. रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आईवडिलांना रात्री पोटभर जेवणसुद्धा देत नाही, कारण त्यांना रात्री उठायचा त्रास नको म्हणून. खरंच खूप दुःख होतं हे सर्व पाहिल्यावर. 4-5 दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात. त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलाशी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे वेळच नाही, तुम्हीच त्यांचा अंतिम संस्कार करून टाका. काय म्हणावं अशा लोकांना. आपली संस्कृती काय आणि आपण कसे वागत आहोत. आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरायला नाही पाहिजे. आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्या अगोदर 10 मिनिटे तरी शांत डोक्याने विचार करून आपल्या लहानपणी त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केला तो आठवून बघा. नक्कीच आपलं मन परिवर्तित होईल. आपण आईवडिलांसोबत जे करतोय किंवा जे काही करायला जातोय ते योग्य नाही, नक्कीच असा विचार केल्याने त्याच्यातून मार्ग निघेल. आपले आईवडिलांनी चांगली वागणूक द्या. त्यांच्या उतार वयात त्यांना तुमची खूप गरज आहे. आईवडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्की चांगले येतील. मित्रांनो, तुम्ही या कहाणीमधून काय शिकले? हेच की आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कोणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहू शकणार नाही हे मात्र नक्की. परमेश्वराची सेवा अंगारे धुपारे जप जाप उपास तापास करण्यापेक्षा वास्तवात असलेल्या आईवडिलांची सेवा करा.